नमस्कार मित्रांनो, मी योगेश माने इग्नाइट अकॅडमीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करतो. मित्रो, एमपीएससी मार्फत एक शुद्धीपत्रक काढण्यात आलेलं आहे. ते उपसंचालक पद डीव्हीटी आणि गव्हर्नमेंट आयटीआय कॉलेजच्या प्राचार्य, उपप्राचार्य आणि निरीक्षक पदासाठी. आता सर्वप्रथम हे समजून घ्या की हे शुद्धीपत्रक काढण्यात का आलेलं आहे. कारण बऱ्याच जणांचं कन्फ्युजन आहे, सर मी पुन्हा अप्लाय करू शकतो का, मी नॉन क्रिमिलियर पहिले नव्हतं सबमिट केलं, आता करू शकतो का, माझ्याकडे तेव्हा नॉन क्रिमिलियर नव्हतं, मी ओबीसी मधून अप्लाय केलं पण नॉन क्रिमिलियर नसल्यामुळे मला त्याचा रिझर्वेशनचा बेनिफिट मिळत नव्हता, आता ते मला करता येईल का, हे बरेचसे कन्फ्युजन तुमच्या डोक्यामध्ये आहे. तर मित्रो, पहिले तर हे समजून घ्या की तुम्हाला फॉर्म एडिट करण्याची किंवा रिअप्लाय करण्याची संधी का मिळते. त्याचं खरं कारण आहे की मराठ्यांना मिळालेलं एससीबीसीचं रिझर्वेशन. त्यामुळे तर या शुद्धीपत्रकांचा ज्यांच्यावर इफेक्ट होतो ना, त्यांना या फॉर्म मध्ये एक तर एडिट करता येतं किंवा मग रिअप्लाय करता येतं. रिअप्लाय कोणाला करायचं आहे, ज्यांनी अगोदर रिअप्लाय म्हणण्यापेक्षा फ्रेशली अप्लाय कोणाला करायचं आहे की ज्यांनी अगोदर अप्लाय केलं नव्हतं. आणि का अप्लाय केलं नव्हतं, तर ते एज लिमिट मध्ये बसत नव्हते, ना की याच्यामुळं की मी विसरून गेलो होतो म्हणून मला अप्लाय करता आलं नव्हतं. ज्यांचं एज रिलॅक्सेशन मुळे, म्हणजे पहिले तुम्हाला जे एज लिमिट होतं ओपन मध्ये होतं मराठा कास्टवाले स्टुडंट, राईट. आता ते आले मागासवर्गीयांमध्ये. तर मागासवर्गीयांमध्ये आलेले असल्यामुळे एससीबीसी जे रिझर्वेशन आहे ते मागासवर्गीयांचं एज लिमिट त्यांना लागू होतं. मग त्या एज लिमिटमध्ये बसतात तर तुम्ही अप्लाय करू शकता आणि त्यासाठी तुम्हाला फ्रेश फॉर्म भरावा लागेल. ही एक पहिली गोष्ट आहे. सर्वांनी, नवीन विद्यार्थ्यांना भरता येतं का, तर नाही. याच्यामध्ये काही जरी चेंजेस वाटले ना तर मी व्हिडिओ घेऊन येत जाईल फ्युचरमध्ये. आता काही दिवसामुळे मी थोडं बाहेर आहे, त्यामुळे मला काही फ्रिक्वेंटली व्हिडिओ घेऊन येता येत नाही. 1-2 दिवसात मी पुण्यात येईल, तेव्हा मला या गोष्टीवर आणखीन काम करता येईल. आपल्याकडे वेळ आहे. पण ज्यांच्याकडं एससीबीसीचा कास्ट सर्टिफिकेट नाहीये त्यांनी ते काढून घ्या. सर्वात पहिली महत्वाची गोष्ट ही आहे, कारण कास्ट सर्टिफिकेट काढायला वेळ लागते. अप्लाय करायला शेवटच्या 2 दिवसातही आपण अप्लाय करू शकतो. हे झालं. आता चेंजेस कोणाला करायचे, सर्वांना पुन्हा अप्लाय करायचं आहे का, तर बिलकुल नाही. ज्यांनी फॉर्म भरलेले आहे त्यांचं ओके, फॉर्म ऍज इट इज आहे. ज्यांनी एससी मराठा होते पण ईडब्ल्यूएस मध्ये भरलेलं आहे, आता त्यांनी एडिट करून ते एससीबीसी मध्ये करायचं आहे. त्यासाठी तुम्हाला सपोर्टिंग कास्ट सर्टिफिकेट लागेल. काय म्हणतात की सर आता काढायचं, कारण मी 4-5 महिन्यापासून कंटिन्युअसली हेच सांगतोय की बाबा काढून घ्या, ते कामी येणार आहे, ऍड रिवाईज होणार, झाली ना आता रिवाईज. त्यामुळे ते लागेल. नाही जरी असेल तर प्रयत्न तर करा काढण्याचा, एक गोष्ट. ओके. दुसरं की ज्यांचं ओपन मध्ये होतं, आता एससीबीसीचं रिझर्वेशन मिळतं, त्यांनी आता एससीबीसी मध्ये जायला काही हरकत नाही. तुमच्याकडे कास्ट सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे. दुसरं की सर माझं आता, मी तर एससीबीसीचा मराठा होतो पण माझं ओबीसी निघालं, मग मी अप्लाय करू शकतो का, तर ओबीसी निघालं तुम्ही ओबीसी मधून अप्लाय करू शकता. फक्त लक्षात हे ठेवा की पुन्हा तुम्हाला कास्ट व्हॅलिडिटी सुद्धा लागणार आहे. आता त्या कास्ट व्हॅलिडिटीची गरज नाही, पण फ्युचरमध्ये तुम्हाला कास्ट व्हॅलिडिटी लागणार आहे. त्यामुळे तुमचे डॉक्युमेंट एक्झॅक्ट असणं, व्यवस्थित असणं गरजेचं आहे, जेणेकरून तुमची कास्ट व्हॅलिडिटी निघाली पाहिजेत. नाही तर पुन्हा पुढे चालून तुम्ही डिस्क्वालिफाय होणार नाही, याची पुरेपूर काळजी घ्या. उगाच अंधाधुंद निघालं, मग अप्लाय केलं, काहीतरी जुगाड करून काढलं. व्हॅलिडिटी एवढं जुगाड करून काढता येत नाही. आणि आता व्हॅलिडिटी तुम्ही काढायला गेले तर ती मिळत नाही, कारण व्हॅलिडिटी काढायला काहीतरी एक कारण लागतं. त्यामुळे या गोष्टी लक्षात ठेवा की कोण करायचं. ज्यांचं बऱ्याच जणांचं असं आहे की सर माझ्याकडे तेव्हा नॉन क्रिमिलियर नव्हतं. मित्रा, ऍडव्हर्टाइजमेंट ही डिसेंबर 2023ची आहे. अपेक्षित तुम्हाला नॉन क्रिमिलियर कधीच होतं, तर आर्थिक वर्ष 23-24 ला व्हॅलिड असणार. 2 वर्ष अगोदर जरी काढलेलं असेल पण आर्थिक वर्ष 23 आणि 24 साठी ते व्हॅलिड असेल तर ते चालतं. 24-25चं नॉन क्रिमिलियर ज्यांनी ऑलरेडी अप्लाय केलेलं होतं ओबीसीच्या कॅन्डिडेटला, त्यांना मग डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस अडचणी येतात. या सर्व गोष्टींचा विचार करूनच तुम्ही फॉर्म मध्ये एडिट करा. सध्या एडिट करायची घाई करू नका. आता तुमचे बाकीचे जे डॉक्युमेंट लागतात ते व्यवस्थित अरेंज करा. मी सांगतो तुम्हाला एडिट करायला, त्यासाठी सेपरेट व्हिडिओ सुद्धा घेऊन येतो. आता सध्या गावी असल्यामुळं मला त्या गोष्टी पॉसिबल होत नाही, तिथे तसे रिसोर्सेस अवेलेबल नाही आहेत. एकदम ग्रामीण भागातला आहे मी, त्यामुळं जसजसे बदल येतील मी तुमच्यापर्यंत घेऊन येत जाईल. मी तर थांबतो. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच.